निवृत्तीनंतर अनेक शिक्षक आपलं उर्वरित आयुष्य नातवांना सांभाळण्यात किंवा अजून इतर काही गोष्टी करण्यात व्यतीत करतात। मात्र त्यात गैर काहीच नाहीये। मात्र जळगावमधल्या सावेर तालुक्यातील खिरोदा गावच्या शिक्षकानं जे केलंय ते पाहून तुम्ही थक्क व्हाल। साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात। मात्र वयाच्या 80व्या वर्षी मधुकर चौधरींनी तरुणांना लाजवणारं संशोधन केलंय। ही रिक्षा संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते, जिच्यात सहजपणे 3 प्रवासी प्रवास करू शकतात, ते सुद्धा पेट्रोल किंवा डिझेलचा खर्च न करता। 80 किलोमीटर चालते एकदा चार्जिंग पूर्ण झाल्यावरती। एकदा पूर्ण झाल्यावरती 80 किलोमीटर चालल्यानंतर तिचा पर्याय काय, चार्जिंग कसं रस्त्यात जर बंद पडली तिचा पर्याय काय, त्यासाठी बाबांनी आम्हाला सुचवलं की बाबा तिला सोलर पॅनल लावायचं म्हणून बाबांनी आम्हाला सुचवलं। आम्ही त्यांनी सोलर पॅनल लावून आम्ही ते सक्सेस करून दाखवलं, त्याच्यावर सक्सेस झाली। पण फक्त रिक्षा तयार करून मधुकर चौधरी थांबले नाहीत। त्यांनी बॅटरीच्या सहाय्यानं पायडल न मारता सायकल चालवण्याचा प्रयोगही यशस्वी केला। विज्ञानाचे शिक्षक असलेल्या चौधरींना निवृत्तीनंतरही त्यांच्यातली जिज्ञासा शांत बसू देत नव्हती। सुरुवातीला अशक्य वाटणाऱ्या या प्रयोगांना घरून विरोधही झाला, मात्र मधुकर चौधरी काही बदले नाहीत। पुण्याला गेल्यानंतर एक वस्तू मिळाली म्हणून मला ते प्रयोग करण्याची आवड निर्माण झाली। त्यात मी ही सायकल घेतली। मुलगा नाही म्हणत होता की तुम्ही त्या वेळेला 12,000 पाण्यात घालवाल। म्हटलं गेले तर गेले, पण मी लावतो। ते लावलं आणि ते चालायला लागलं आणि पुण्याचे ओव्हरब्रिज अगदी आरामात चढत होते। रिक्षा आणि सायकलीद्वारे एक प्रकारे जर आपण ग्रामीण दळणवळण सोपं करत असू तर स्वतःचं घर देखील स्वयंपूर्ण का करू नये असं चौधरी आजोबांना वाटलं। मग 45,000च्या सोलर प्लेट आणल्या आणि MSCBला रामराम ठोकत त्यांनी स्वतःचं घर सुद्धा सौर ऊर्जेनं प्रकाशमान केलं। आमचे बाबा घरातले कामं सोडून प्रयोगातच जास्त मग्न असतात आणि त्याच्यात त्यांना खूप इंटरेस्ट आहे। ते खाणं पिणं सगळं सोडून देतात आणि प्रयोग सक्सेसफुल होईल तोपर्यंत कुणाचं ऐकायला तयार नाही। आणि माझी त्यांना साथ आहे आणि मी साथच देत राहील। आणि सुरुवातीपासूनच ते शोध लावण्याचंच काम करतात। काही ना काही चालूच ठेवतात। बिलकुल सुरुवातीपासूनच प्रयत्न असतो त्यांचा काही ना काही करायचा। आता ते रिक्षा केली, सायकल केली आहे। आधी आपल्या लाईटवर पण त्यांनी सौर ऊर्जेवर लाईट हे केलेले आहे। निवृत्तीनंतर पेन्शनच अनेक शिक्षकांचा आधार होऊन बसते। नंतरचं आयुष्य वर्तमानपत्र आणि मासिकं चाळण्यात जातं। मात्र या शिक्षकानं विज्ञानाचा ध्यास नोकरीनंतरही जपलाय। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। जिद्दीपुढे सगळंच म्हणजे अगदी वय सुद्धा ठेंगणं पडतं। म्हणूनच म्हणावंसं वाटतं, मान गाय गुरुजी।